आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी स्वदेशी वस्तूंची खरेदी करूया, माननीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी केले आवाहन। और मोदी जी ने नवरात्रि के पहले दिन ही 395 से ज्यादा लोग उपयोगी चीजों में या तो जीएसटी की दर शून्य करी है या 28%, 18%, 12% से 5% करने का काम किया है। और इतना बड़ा बिक्री कर में राहत पूरे देश भर में कभी नहीं दिया गया। इसलिए आपकी दीपावली शुभ होने की पूरी व्यवस्था मोदी जी ने करी है, मगर मैं आपको एक आग्रह भी करना चाहता हूं। दीपावली तो सस्ती खरीदारी से जरूर शुभ करिए, परंतु स्वदेशी चीजों को ही खरीदने का आग्रह आप लोग करिए। सार्वजनिक जीवनात पारदर्शकता राखली तरच त्याची किंमत चुकवावी लागते। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी साधला संवाद। देखिए, कुल मिलाकर कोर्ट ने आरोप तय किए हैं। ये सारा मामला कोर्ट में चल रहा है। इससे एक बात स्पष्ट हो जाती है कि जब कोर्ट आरोप तय करता है तो इसका मतलब इसमें एविडेंसेस है, इसलिए कोर्ट ने उसको तय किया है। बहुत लंबी जद्दोजहद के बाद आज इस मकाम पर यह पहुंचा है और इससे एक बात स्पष्ट हो जाती है, सार्वजनिक जीवन में अगर हम पारदर्शिता नहीं रखेंगे तो कहीं न कहीं इसका भुगतान हमको देना पड़ता है, ये से स्पष्ट हुआ। ईज ऑफ लिव्हिंग ते ईज ऑफ जस्टिस पर्यंत काय बदल झाले आहेत ते माननीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांच्याकडून जाणून घेऊया। 3 आपराधिक न्याय प्रणाली के कानून आपको समय पर सुलभ तरीके से, सरलता से न्याय देने का काम करेंगे। मोदी जी ने ईज ऑफ लिविंग के लिए ढेर सारे परिवर्तन किए हैं, परंतु इसके साथ ही ये कानूनों के अमल के साथ ही ईज ऑफ जस्टिस के लिए भी बहुत बड़ा परिवर्तन होगा। दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन प्रसंगी मंडणगड येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितले ते ऐकूया। दिव न्याय खातं हे माझ्याकडेच ठेवलं। जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते मी त्यांना मागून घेतलं। मी म्हटलं हे खातं मला माझ्याकडे हवं आहे, कारण मी वकील आहे, जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी त्यामुळे थोडं प्रेम या खात्याबद्दल विशेष माझं होतं आणि म्हणून मी शिंदे साहेबांना सांगितलं की ते मुख्यमंत्री असताना देखील आम्ही जवळपास 29 वेगवेगळ्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी मान्यता दिली। त्यामुळे उदय सामंतजी आपण काळजी करू नका। चिपळूणचं जी मागणी आपण न्यायालयीन इमारतीची केली आहे ती तात्काळ आम्ही मंजूर करू। आता बातमी संघटनात्मक बैठकीची। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पश्चिम विदर्भ स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण मतदार निवडणूक पूर्वतयारी पदाधिकारी बैठक पार पडली। यावेळी माननीय भाजप राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाशजी, माननीय भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण आणि इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात काय मागणी केली ते ऐकूया। माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे। आणि जसं नगरपालिका महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य आहेत, त्याप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये 5 स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीला 2 स्वीकृत सदस्य असले पाहिजे, ज्याला आपण कोऑप म्हणतो। तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच्या बैठकीत मागणी केलेली आहे। मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदमध्ये 5 कोऑप स्वीकृत सदस्य आणि पंचायत समित्यामध्ये 2 स्वीकृत सदस्य, ज्याप्रमाणे नगरपालिका आणि महानगरपालिकेत आहे त्याप्रमाणे माझी मागणी ते मान्य करतील असा मला विश्वास आहे। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6000 रुपयाची दिवाळी भेट। सणासाठी कर्मचाऱ्यांना 12500 रुपयाची उचल देखील मिळणार।
आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे. तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा. नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या. 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.